स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजेत रुग्णालयातून 3 दिवसाच्या नवजात बालकाला अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील घटना। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून 3 दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली। कविता समाधान आलदर, राहणार डिस्कळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे। तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला। आज प्रसूती विभागात 11 वाजता एका अज्ञात महिलेने येऊन 16 नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली आहे। बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला। या महिलेचे 3 दिवसाचे बाळ अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली आहे। गेली 2 दिवस ती अज्ञात महिला प्रसूती विभागामध्ये फिरत होती। त्या बाळाच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून ती आज बाळ घेऊन पसार झाली। या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालय येथे खळबळ उडाली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या द्वारा त्या महिलेचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। तुकाराम तायप्पा बोरळ, गाव डिक्सळ। मुलगी शिजर झालं काल 3 वाजता आणि 3 वाजता शिजर झालं 1 तारखेला गुरुवारी। मग तिथे नेऊन त्या वार्डात ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3-4 सुमाराला एक मुलगी आली। ती काय आमच्या मालकीला म्हणली, माझी चुलत बहीण तिथे तिला हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचात। मग आहे त्या मालकीने कशी बसायची, मग गड्या माणसाला काय ती शेतकऱ्याच्या हात येऊ देत नाही, काय नाही। आणि ह्या म्हातारीला माया लावून इकडं तिकडं तिच्या मागे लुडबुडून हे करून तिला जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो, आमच्या आई संगीतच्या म्हटलं काय तर असं ओळखीची। आणि तिनं बरोबर पाय कसा केला, आम्ही जेवायला गेलो। मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती बी लेकरू येते, तुला मदत करते, जरा जेवाय बरोबर येते तिला। आम्ही म्हणलं जेवायचे का पाहिजे, नाही म्हणले मी जेवले म्हणली। बरं ठीक आहे असू। आम्ही जेवाय गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं, त्या पोरीपाशी गेली। 16 नंबरला म्हणली मुलाला लस टोचायचे, लस टोचून आणतो। आमच्या आई संग इथे म्हणलं की म्हणजे तिला वाटलं आनंद म्हणून काय केलं, त्या पोरगी म्हणजे आणलं टोचून पेपर बी काढून नेलं। पुन्हा मी यांना विचारलं 16 नंबरला नेले। मी परत आलो 16 इथं 16 नंबरला इथं कोण दिसना। पडेल जरा येणा घालून आई त्या बायकांना येणा घालून बघितलं तर तसं मी कुठे दिसना। मग परत आणि माघारी गेलो। आपण लक्ष म्हणलं पोरगी नाही म्हटलं ती, मूल बी नाही। मग इथं गडबड उठली बघा सगळी, हे असलं झालं। ही मूल जी आहे का नाही, ही मूल ही सगळ्याला माहीत आहे, ही आजी असू ना कोण बी असू। मी नुसतं एक पावन टाकलं का रडायला चालू करतो, मग कुणी काय समजू द्या काय राहत नाही। आणि ती फोडावून मी नाश्ता करा आणा गेल्यावर मला हे ज्या वाचमीच्या मोहऱ्या बाजूला ती मूल घेऊन आडवी आली। म्हणली मामा किती वाढवतो मला होडकायला, म्हणली की मूल लागले म्हणली लय रडायला आणि इकडे म्हणलं आमचं काय, आमचं मुलं आमच्या पदरात पडलं नाही, आम्हाला बाकी काय करायचं। आमचं हाल करण्यासारखं आमचं मुलं आमच्या पदरात पडलं। माझ्या 3 बसेस झाले, मी घरी जाणे असं सगळं टाकून आले बाबा। घरचं जास्त विचार केला नाही माझ्या लेकरासाठी।
लेक पाहिजे म्हणून मी लेकरासाठी आम्ही अंगात रान केली, कपडे काय केलं, अजून मी अंगाचा वास उठला बघितला ते इकडे, पण मी लेकराला सोडलं नाही.